श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय वडनेर BA भाग 3 सत्र 6 विषय मराठीच्या अभ्यासवर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण साहित्यरंग भाग 3 या पुस्तकातील व्यावहारिक मराठीचा भाग अभ्यासासाठी घेत आहे. या अंतर्गत आज आपण मराठी शुद्धलेखन आणि मुद्रित शोधन, लेखिका प्राध्यापिका सोनाली देशपांडे गुजर द्वारे अभ्यासाला नेमलेला शुद्धलेखनाचा भाग बघणार आहोत. यामध्ये महामंडळाचे 18 नियम शुद्धलेखनाबाबत आहे. त्याचा विचार आजच्या या तासिकेमध्ये आपण करणार आहोत. सर्वात पहिला नियम आहे अनुस्वार आणि शीर्षबिंदूबाबत. नियम 1, स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा. स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा. उदाहरणार्थ गुलकंद, चिंच, तंटा, निबंध, आंबा. म्हणजे ज्या अनुनासिका आहेत, ज्यांचा स्पष्ट उच्चार होतो शब्दांमध्ये, त्यावरती शीर्षबिंदू देणं आवश्यक आहे. उदाहरणादाखल दिलेलं आहे चिंच, तंटा, निबंध, आंबा, गुलकंद इत्यादी शब्द उदाहरणासाठी दिलेले आहे. त्या पहिल्या नियमातील हा पहिला नियम आहे. यामधल्याच पहिल्या नियमातला हा दुसरा नियम आहे. तत्सम शब्दातील अनुनासिकाबद्दल विकल्पाने परसवर्ण लिहिण्यास हरकत नाही. मात्र अशावेळी अनुस्वारानंतर येणाऱ्या अक्षराच्या वर्गातील अनुनासिकच परसवर्ण म्हणून वापरावे. उदाहरणादाखल दिलं आहे पंकज, पंकज, पंचानन, पंडित, पंडित. तिसरा नियम आहे परसवर्ण लिहिण्याची सवलत फक्त तत्सम शब्दापुरती मर्यादित आहे. संस्कृत नसलेले मराठी शब्द शीर्षबिंदू देऊनच लिहावे. परसवर्ण लिहिण्याची सवलत हे केवळ संस्कृत शब्दापुरती मर्यादित आहे. संस्कृत नसणारे मराठी शब्द मात्र शीर्षबिंदू देऊनच लिहावे लागतील. उदाहरणादाखल दंगा, झांज, बंड, खंत, संप हे शब्द आपल्याला दंगा, झांज, बंड, खंत, संप असे लिहिता येणार नाही. म्हणजे परसवर्ण या पद्धतीने लिहिता येणार नाही. यामधला चौथा नियम आहे अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी कधीकधी परसवर्ण जोडून शब्द लिहिणे योग्य ठरते. अर्थभेद स्पष्ट व्हावा यासाठी कधीकधी परसवर्ण जोडून शब्द लिहिणे आवश्यक आहे. उदाहरणादाखल वेदांत म्हणजे वेदांमध्ये, वेदांत म्हणजे तत्वज्ञान, देहांत म्हणजे शरीरामध्ये आणि देहांत म्हणजे मृत्यू. इथे शब्द लिहिताना तो मराठीतला आहे की संस्कृतमधला आहे याचा विचार करावा लागेल. तर कधीकधी अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी सुद्धा वेगळ्या प्रकारे लेखन करणं आवश्यक आहे. जर हे लेखन केलं नाही तर काय होईल की समजणारा त्याचा वेगळा अर्थ घेऊ शकतो. यामधलाच पाचवा नियम आहे काही शब्दामध्ये अनुस्वाराचा उच्चार अस्पष्ट असतो. कधीकधी तो उच्चारला देखील जात नाही. अशा शब्दावर अनुस्वार देऊ नये. ज्या शब्दामध्ये अनुस्वाराचा उच्चार अस्पष्ट असतो, कधीकधी तो उच्चारला सुद्धा जात नाही,
त्यावेळेला अनुस्वार देऊ नये. उदाहरणादाखल हसणे. जेव्हा, धावणे, कोठे, कधी, काही हे शब्द हसणे, धावणे, जेव्हा, कोठे, कधी, काही असे लिहावे. अर्थात यावर शब्दावरती अनुस्वार देण्याची आवश्यकता नाही. याचं कारण आहे, या शब्दामध्ये अनुस्वाराचा उच्चार हा अस्पष्ट असतो. कधीकधी तो उच्चारला देखील जात नाही. अशा प्रकारे शुद्ध लेखनाच्या बाबत अनुस्वार आणि शीर्षबिंदूबाबत काही नियम दिलेले आहेत. या नियमांचा विचार करून आपल्याला लेखन करायचं आहे. जर या नियमांचा विचार न करता लेखन केलं गेलं तर ते शुद्ध लेखनाच्या नियमाला धरून होणार नाही. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे त्यातून एक वेगळाच अर्थ बाहेर पडू शकतो आणि त्या शब्दाचा अर्थ बदलला की पर्यायानं वाक्याचा अर्थ बदलेल आणि वाचकाला त्यातून जो अर्थ प्रतीत व्हायला पाहिजे तो अर्थ प्रतीत होऊ शकणार नाही. आजच्या भागात एवढंच. पुढच्या भागामध्ये उर्वरित भाग आपण पुढच्या भागामध्ये पाहू.